भारतीचे हे नागपूर केंद्र आहे. सायंकाळची 6:58 झाली आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातमी देत आहे. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलीस कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वाखाली आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसने केली. यापूर्वी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांनी रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यानंतर काँग्रेसचे खासदार आणि नेते लोककल्याण मार्गावर आंदोलनासाठी एकत्र आले. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र चर्चा निष्फळ ठरल्याचा दावा काँग्रेसने केला. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात बोरखेडी सिंधी तुळजापूर विभागात ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी उद्या 22 जुलै रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत प्री नॉन इंटरलॉकिंगची कामे करण्यात येणार आहेत. यासाठी दुपारी 3:30 ते सायंकाळी 5 या कालावधीत अप अँड डाऊन मुख्य मार्गावर संयुक्त ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस या गाडीचा तुळजापूर आणि सिंधी स्थानकावरील तर गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस या गाडीचा तुळजापूर स्थानकावरील नियोजित थांबा तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करताना या बदलांची नोंद घ्यावी आणि प्रवासापूर्वी संबंधित गाडीची अद्ययावत माहिती रेल्वेच्या अधिकृत माध्यमांद्वारे तपासून घ्यावी असे आवाहन रेल्वेने केलं आहे. महावितरणातर्फे उद्या 22 जुलै रोजी बुधवारी नियोजित देखभाल आणि दुरुस्तीची कामे तसेच एबी स्विच बसवणे, रिजंपरिंग, झाडांच्या फांद्या छाटणे आणि इतर तांत्रिक कामे करण्यात येणार असल्यामुळे शहरातील काही भागांमध्ये सकाळच्या सत्रात वीज पुरवठा तात्पुरता बंद राहणार आहे. महाल विभागातील तसेच काँग्रेसनगर विभागातील परिसरात नियोजित वेळेनुसार वीज पुरवठा बंद राहील. याशिवाय बुट्टीबोरी औद्योगिक वसाहतीतील ए झोन फेज 2 मधील औद्योगिक ग्राहकांची वीज पुरवठा सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत बंद राहणार आहे. कामे पूर्ण होताच वीज पुरवठा तत्काळ पूर्ववत करण्यात येईल. ग्राहकांनी सहकार्य करावे आणि नियोजित वीज पुरवठा खंडित होण्याची नोंद घ्यावी असे आवाहन महावितरणाने केलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाचा नवीन आकृतीबंध आणि सेवा प्रवेश नियम लागू करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली असून तब्बल 50 वर्षांनंतर महसूल विभागाच्या रचनेत ऐतिहासिक बदल होत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात दिली. 1977 नंतर प्रथमच महसूल विभागाच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये बदल करण्यात आला असून यामुळे नायब तहसीलदार ते अपर जिल्हाधिकारी स्तरावरील पदोन्नती आणि भरती प्रक्रियेतील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यास मदत होईल असं त्यांनी स्पष्ट केलं. याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल. नमस्कार.